यंदा राज्यात मान्सूनचं आगमन वेळेत झाल्यानं 2 वर्षांनंतर समाधानकारक क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत। राज्यात सोयाबीनचं सर्वाधिक क्षेत्र आहे, पण यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टीनं सोयाबीनचं नुकसान झाल्यानं उत्पादनाची गतवर्षी एवढी सरासरी गाठणं अवघड झालंय। खानदेशात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा उतारा 50% घटला आहे। पावसामुळे सोयाबीनचं इतकं नुकसान झालेलं आहे, तर मला दरवर्षी सोयाबीनचं उत्पन्न एकरी जवळजवळ 12 ते 13 क्विंटल होतं, ते निम्म्यापेक्षाही कमी झालेलं आहे। का भाव सरकार देत नाही आहे सोयाबीनला, तरी आम्हाला सोयाबीनची किंमत जवळजवळ 4000 रुपये क्विंटल तरी हवी आहे। सरकारची जी आम्ही किंमत आहे सरकारी भाव तो फक्त 25-60 आहे आणि ह्या सोयाबीनच्या खर्चाच्या मानानं आपल्याला कमीत कमी 3,500 ते 4,000 रुपये भाव पाहिजे। खर्चाच्या मानानं तर सोयाबीन अजिबात परवडत नाही, म्हणजे सरकारी किंमत 25-60 हा भाव काहीच नाही ना। यंदा जळगाव जिल्ह्यात 30,000 हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे, पण अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीमुळे उत्पादन कमी होत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे सरकारनं सोयाबीनचा हमीभाव वाढवावा अशी मागणी शेतकरी करतायत। मार्केट यार्डामध्ये 2700 ते 3400 रुपये या दराने व्यापारी खरेदी करीत आहेत। कोरड्या मालाला 3400-3500 पर्यंत बाजारभाव आजही मिळतो आहे। हमी दरापेक्षा आजचे दर जास्त आहेत। ही परिस्थिती 2 ते 3 वर्षापासून आम्ही समजा अनुभवतो आहे। हे लक्षात घेता शासनाने हमी दरात वाढ करून सोयाबीनच्या दरात 3500 ते 4000 रुपये हमी दर भाव वाढवावेत। यंदा सोयाबीनसाठी आलेला खर्च आणि प्रत्यक्षात मिळणारा भाव यामध्ये मोठी तफावत आहे। जळगावात सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल 2800 ते 3200 रुपयांचा भाव मिळतोय। हा भाव किमान 4 ते 4,500 रुपये मिळाला तर सोयाबीनची शेती परवडणार आहे। जितेंद्र पाटील, साम टीव्ही, जळगाव।